सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं आज सोलापूर हैदराबाद महामार्गावरील जुना विडी घरकुल वळण परिसरातील वजन काटे अतिक्रमण आणि वाहतूक व्यवस्थापनासंदर्भात आढावा बैठक महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली। या बैठकीत पोलीस विभाग, वैध मापन शाळा, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांचे अधिकारी उपस्थित होते। बैठकीत सहाय्यक पोलीस आयुक्त ट्रॅफिक यांनी माहिती दिली की चंदनकाटा परिसरातील सर्व्हिस रोडवर जड वाहने उभी केल्याने पादचारी मार्ग अडवला जातो आणि वाहतूक कोंडी निर्माण होते। त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून वारंवार अपघातांच्या घटना घडत आहेत। यावर उपाययोजना म्हणून 3 दिवसात अपघातांचा अहवाल, दंड आकारणीची माहिती आणि संबंधित छायाचित्रे सादर करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले। उपनियंत्रक वैध मापन शाळा यांनी सांगितले की चंदनकाटा येथील वजन काट्यांची तपासणी करून प्रमाणपत्र देण्यात आले असून ते डिसेंबर 2025 पर्यंत वैध आहे। तथापि पुढील प्रमाणपत्र देण्यापूर्वी पोलीस अहवाल व मनपाचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक राहील असे त्यांनी स्पष्ट केले। बैठकीत समर्थ मेडिकल स्टोअर परिसरातील एल आकाराच्या रस्त्यावर उभी राहणारी वाहने व अपघातांच्या घटनांबाबत ही चर्चा झाली। शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने NHAI कडून सर्व्हिस रोड आणि डिवायडरची दुरुस्ती तातडीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रतिनिधींनी सांगितले की बाजार समितीच्या हद्दीतच 2 वजन काटे कार्यरत असल्याने बाहेरील काट्यांची गरज नाही। त्यामुळे बाजार परिसरातील वाहतूक अधिक सुलभ होईल असे त्यांनी नमूद केले। तसेच शहरातील अनधिकृत खोक्यांमुळे वाहतूक अडथळे निर्माण होत असल्याचे पोलिसांनी निदर्शनास आणले। या संदर्भात अडथळा निर्माण करणाऱ्या ठिकाणांची यादी 4 दिवसात मनपा अतिक्रमण नियंत्रण विभागाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले। या बैठकीस सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक सुधीर खिरडकर, अतिक्रमण विभागाचे नियंत्रण अधिकारी तपन डंके, विभागीय अधिकारी रहूफ सरकाजी, नगरसेवक विठ्ठल कोटा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रसचिव अतुल सिंग राजपूत, उपनियंत्रक अध गेटमे, नवीन सोनीमिंदे, चंदन काट्याचे मालक व चालक तसेच प्रवीण साका, रियाज मोमीन, भास्कर मरगल आदी उपस्थित होते। बैठकीच्या शेवटी आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सर्व विभागांना ठरवलेल्या मुदतीत अहवाल सादर करून आवश्यक कार्यवाही हाती घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले। सोलापूर शहरातील वाहतूक सुसूत्रता, नागरिकांची सुरक्षितता आणि अतिक्रमण निर्मूलनासाठी मनपा प्रशासन व पोलीस विभाग संयुक्तपणे कार्य करणार असल्याचेही त्यांनी सांगितले।